आज आपण प्लॉटमध्ये बघत असताना चालू वर्षाची जी परिस्थिती आपण बघतोय किंवा गेल्या वर्षीच्या परिस्थितीमध्ये बरेचसे प्लॉट हे फ्लॉवरिंगमधल्या गळकुजीमध्ये जास्त सापडलेले होते आणि त्यामुळे बरंचसं नुकसान आपल्या शेतकरी बांधवांचं द्राक्ष बागायतदारांचं झालेलं होतं। अशा ठिकाणी गेल्या वर्षीचे जे आमचे प्रयोग होते, चालू वर्षाचे जे प्रयोग आहेत, ह्या प्रयोगांती असं दिसून आलं की गळकूज नियंत्रणात ठेवण्यासाठी 20% बुरशीजन्य रोग कारणीभूत असतील तर 70 ते 80% नियोजन हे आपल्याला द्राक्ष बागेमधलं नियोजन करणं आपल्याला गरजेचं आहे। आणि हे द्राक्ष बागेतलं नियोजन करत असताना आपल्याला त्या अवस्थेमध्ये 27 ते 28व्या दिवशी हँडडीप आणि हँडडीप घेत असताना ज्यामध्ये आपल्याला पाकीतलं अंतर असेल, घड सुटसुटीत करणं असेल तर अशा ठिकाणी आपल्याला आयरेस सारखं बायोस्टिम्युलंट हे आपल्याला त्या ठिकाणी वापर करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आयरेसचं बायोस्टिम्युलंट वापरत असताना त्याच्यासोबत जे आपण बऱ्याचशा ठिकाणी देठाची मजबूती किंवा मण्याची मजबूती हे वाढवायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी बेरिसायझर हा 0.25 ml प्रति लिटर पाण्यासोबत जर आपण त्या ठिकाणी घेतलं तर 100% आपल्याला त्या ठिकाणी गळकुजीवरती नियंत्रण ठेवता येऊ शकतं। हे करत असताना हे सपोर्टिव्ह ज्याच्यासाठी आपल्याला सिंक आणि सोर्स ह्या ज्या दोन गोष्टी येतात की ज्या ठिकाणी सोर्स जो आहे पाण्यात तयार केलेलं अन्न जे आहे ते पूर्णपणे आपल्याला घडाकडे डायव्हर्ट करण्यासाठी हँडडिपिंग हे सगळ्यात महत्त्वाचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी ठरवून येत असतो। पण ज्या ठिकाणी फिगर जास्त असेल तर अशा ठिकाणी आपल्याला ड्रिपमधून किंवा स्प्रेमधून 28 ते 35 दिवसांमधलं नियोजन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि हे 28 ते 32 दिवसामध्ये एक तर आपण ड्रिपमधून जिथं फिगर जास्त आहे अशा ठिकाणी सायटोकेन 2 लिटर आणि 0.32 5 किलो ड्रिपमधून जर आपण दिलं तर फॉस्फरस पोटॅश लेवल मेंटेन होतं, सायटोकाइन लेवल मेंटेन होते। त्याचबरोबर पोटॅश, कॅल्शियम, बोरॉन, झिंक आणि मॅग्नेशियम आणि फॉस्फरस ह्या 6 अन्नद्रव्याचा बॅलन्स जर आपण 28 ते 35व्या दिवसापर्यंत पिट्युल अनालिसिसनुसार जर केला तर होणारी फुलोऱ्यातील गळ व कूज हे नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने चांगला फायदा होऊ शकेल। त्याचबरोबर 32 ते 35व्या दिवशी जर आपल्याला कॅनोपी अपेक्षित तयार झाले असेल तर आपल्याला त्या ठिकाणी शेंड्याची वाढ कंट्रोल ठेवणं किंवा शेंड्याचं पिचिंग करून घेणं, डाळ मारून घेणं हे जर काम झालं तर आपल्याला नक्की फायदा होऊ शकेल। शेंडा अपेक्षित ठेवत असताना अंतर बघून आपल्याला शेंड्याची वाढ ठेवणं गरजेचं आहे। जर 8 फूट अंतर असेल तर कमीत कमी 15 ते 16 पानं घडाच्या पुढे आपल्याला ठेवणं अपेक्षित आहे। जर 8 फुटापेक्षा कमी अंतर असेल तर 12 ते 14 पानं आपण ठेवून जर डाळ मारून घेतली तर फुलोऱ्यात होणारी गळकूज ही नियंत्रणात ठेवता येऊ शकते। तर अशा पद्धतीनं जर प्रिव्हेंटिव्ह काम जर अगोदर केलं तर 100% आपल्याला त्याचा फायदा 100% मिळू शकेल।